सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। विश्व हिंदू परिषद सोलापूर तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 6 डिसेंबर रोजी पूर्व विभागातील राम मंदिरात महाआरतीचे भव्य आयोजन करण्यात आले। सायंकाळी नेमक्या 8 वाजता सुरू झालेल्या या धार्मिक कार्यक्रमाला परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह विविध संस्था, संघटना आणि स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमाची सुरुवात विश्व हिंदू परिषदेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण अभिमन्यू डोंगरे महाराज यांच्या हस्ते झाली। त्यांनी प्रथम राम मंदिरामध्ये स्वर्गीय कोठारी बंधू आणि स्वर्गीय अशोक सिंगल यांच्या प्रतिमांना पूजन व पुष्पहार अर्पण करत त्यांच्या कार्यांची आठवण करून दिली। यानंतर मंदिर परिसरात पारंपरिक व धार्मिक वातावरणात महाआरतीचा शुभारंभ करण्यात आला। मंदिरात जय श्रीरामच्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते। दिव्यांच्या प्रकाशात सजवलेल्या मंदिर परिसरात भाविकांनी भक्तिभावाने उपस्थित राहून महाआरतीमध्ये सहभागी होण्याचा आनंद लुटला। कार्यक्रमादरम्यान विश्व हिंदू परिषदेचे विविध विभाग प्रमुख, पदाधिकारी आणि स्वयंसेवकांनी शिस्तबद्धतेने आयोजनाची जबाबदारी सांभाळली। या सोहळ्याबद्दल बोलताना डोंगरे महाराज म्हणाले की संघ परिवारातील सर्व संस्था आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दरवर्षीप्रमाणे दाखवलेली उपस्थिती ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे। सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा पुढे नेण्याची हीच खरी ताकद आहे। या महाआरतीच्या नियोजनात संजय कुमार शंकर जमादार, जिल्हा मंत्री, विश्व हिंदू परिषद सोलापूर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष योगदान दिले। कार्यक्रम शांत आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला। जय श्रीराम, जय श्रीराम। तेल लगाया टावर का, नाम मिलाया पावर का। तेल लगाया टावर का, नाम मिलाया पावर का। सियावर प्रभु रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, बोले वैष्णव संतन की जय, सब भक्तन की जय, गो माते की जय, गंगा माते की जय, श्री राम जन्मभूमि की जय, श्री काशी विश्वनाथ की जय, पवन सुत हनुमान की जय, बोलो रे वैष्णव संतन की जय, सब भक्तन की जय, सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय श्री राम, जय श्री राम। अयोध्या तो जाकी है, काशी मथुरा बाकी है। अयोध्या तो जाकी है, काशी मथुरा बाकी है। जय नहीं राम का, वो नहीं काम का। जय नहीं राम का, वो नहीं काम का। जय श्री राम, जय श्री राम। जय श्री राम, जय श्री राम। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजीराजे की जय, एकवीर आई तुळजाभवानी माते की जय, रूपाभवानी माते की जय। जय श्री राम, जय श्री राम। एकोणीसशे 92 साली
जो बाहुली नावाचा राजा तो श्रीराम यांच्या जन्मभूमीवरती उभा होता. पूर्ण देशभरातल्या कारसेवकांनी त्या ठिकाणी जाऊन सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार जी कारसेवा केली, त्यामुळे आपल्या सर्वांना हा आजचा दिवस जो आहे पाहण्याचं भाग्य लाभलेलं आहे. मागच्या 500 वर्षापासून साधारणपणे आपल्या 25 पिढ्या या झिजल्या. लाखो हिंदू जनांनी आपल्या पूर्वजांनी या राम मंदिरासाठी बलिदान दिलेलं आहे आणि त्या बलिदानातून आज आपल्या त्या प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतील जन्मभूमीवरती भव्य आणि दिव्य असं राम मंदिर दिमाखामध्ये उभं आहे आणि पुढच्या हजारो वर्ष टिकेल अशा पद्धतीचं जे बांधकाम आहे ते तिथे करण्यात आलेलं आहे. आणि शिवयोग असा आहे की परवाच्या 25 नोव्हेंबर रोजी मंदिराचं संपूर्ण बांधकाम पूर्ण होऊन त्या ठिकाणी जो ध्वज आहे, ध्वज ही आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते तो धर्मध्वज फडकवण्यात आलेला आहे. आणि तो धर्मध्वज साधारणपणे 5 किलोमीटर दुरून, म्हणजे त्या पूर्ण क्षेत्राच्या 5 किलोमीटरच्या चारी बाजूला कुठेही जरी गेलो आपण तरी तो धर्मध्वज दिसतो. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये एक मान्यता अशी आहे, कळसावरच्या ध्वजाचं दर्शन जरी घेतलं तरी त्या मंदिरातील ज्या विग्रहाचं दर्शन जे आहे झाल्याचं ते एक आपल्याला पुण्य लाभतं. ज्याची आपण 1992 च्या अगोदर भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1949 साली त्या ठिकाणी या प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्रकटल्या. तेव्हापासून आतापर्यंत आपण कायदेशीर लढा, त्यानंतर रस्त्यावरती आंदोलनाच्या माध्यमातून, रथयात्रेच्या माध्यमातून, शिलापूजनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे आपण पूर्ण देशभरामध्ये जागृती करून आपण जे कार्य केलं सर्व हिंदू समाजाने, त्याच्यातूनच हे सगळं साकार झालेलं आहे. आणि आज आपल्या या पिढीला हे भाग्य लाभलेलं आहे की त्याची पायाभरणीही आपण पाहिलेली आहे. त्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळाही आपण पाहिलेला आहे. आणि त्यानंतर आता धर्मध्वज फडकवताना सुद्धा आपण पाहिलेलं आहे. त्यामुळं आपल्या पिढी इतकं भाग्यवान पिढी ही कुठलीही नाही आहे. पण परंपरेप्रमाणे आपण दरवर्षी तो गीता जयंतीचा जो दिवस आहे 6 डिसेंबर हा होता. आणि ते 6 डिसेंबर सोलापूरमध्ये आपण दरवर्षी महाआरती करून साजरा करतो. म्हणूनच आज आपण या महाआरतीचं आयोजन केलं असून आज या महाआरतीसाठी आपल्या या भागातले ज्येष्ठ कार्यसेवक जन्नू काका हे उपस्थित आहेत. तसेच आपल्या विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण डोंगरे महाराज हेही उपस्थित आहेत. त्यासोबतच वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे, काही पक्षाचे आमचे सहकारी आणि विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे जे कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांचं मी स्वागत करतो. आणि पुढील कार्यक्रमासाठी मी बाहुली विनंती केली. माननीय आमचे ज्येष्ठ 6 डिसेंबर 1993 दिवशी ज्यांना अनुभव आहे कारसेवा कसे घडली होती, आपण तर बघितलं नाही. तेव्हा काय स्थिती होती, काय झालं ते पाच मी जनताला विनंती करतो की तेव्हाचा अनुभव आम्हाला थोडं सांगावं. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आजचा हा दिवस प्रोग्रामाच्या नामस्मरणानं अंगात शहारे उभा, कारण तब्बल 33 वर्षापूर्वी प्रोग्रामाच्या जन्म ठिकाणी अयोध्यामध्ये
या ठिकाणी डाबरी डाचा कलंक केला होता तो पाहिल्यावर प्रत्येक हिंदूंच्या मनात भावना संतप्त रीतीने प्रकट होत होत्या की प्रभुरामाचं जन्म ठिकाणी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्या 133 कोटी लोकांच्या या देशामध्ये हिंदू असताना आपले प्रभुरामाचं जे आराध्य दैवत आहे त्यांचं मंदिर अशा पद्धतीने असावा ते पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या भावना संतप्त व्हायच्या. परंतु ज्या वेळेला राम जन्मभूमीचं आंदोलन सुरू झालं प्रभुरामाच्या जन्मठिकाणी मंदिर व्हायला पाहिजे हे म्हणत असताना या देशाच्या समस्त हिंदूंनी संकल्प केला अगोदर न्यायालयाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपण प्रयत्न करूया. त्या पद्धतीने सुरुवातीला 1989ला त्या प्रभुरामाच्या जन्मठिकाणी असलेल्या छोट्याशा मंदिरमध्ये ते केवळ दर्शनासाठी लाखोच्या संख्येने त्यावेळेला खास सेवक त्या ठिकाणी गेले आणि प्रभुरामाचं ते मंदिर पाहिल्यानंतर त्यांना स्फुरण चढत होतं माझ्या देवा प्रभुरामा तुझी अवस्था जर हीच असेल आम्ही तुमचे सारे भक्तजन आम्ही असून उपयोग नाही अशा भावना प्रत्येकाला वाटत. आम्हाला जगायचं पण नाही पण तुझं जे आहे चित्र आहे ते आम्हाला पाहत नाही असं वाटत. 1997 गेलं त्यावेळेला मी खाली आरती देऊन त्या ठिकाणी परतालो. सोलापूरहून त्यावेळेला नाही म्हणलं तरी 55 लोक 1989ला गेलो होतो आणि त्यावेळेला त्यावेळेला परंतु आम्ही त्या मंदिरात असलेलं छोटंसं मंदिर तेवढा दरवाजा सुद्धा उघडू शकलं नव्हतं. तेवढं खडक बंदोबस्तामध्ये त्यावेळेला आरती देऊन परत आहे. त्यानंतर 90च्या वेळेला या देशामध्ये असा संकल्प झाला प्रभुरामाच्या जन्मठिकाणी मंदिर व्हायला पाहिजे म्हणून देशभरातनं गावागावातनं त्यावेळेला मंदिरासाठी विकास गोळा करून आलेला होता. त्या प्रभू श्रीरामांनी येऊन त्या प्रत्येकाने एक या ठिकाणी नेऊन त्या ठिकाणी सादर केला होता. त्यावेळेला मुलांची सारखा एक पाशवी माणूस जो आपण म्हणतो ना क्रूर पद्धतीनं हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. हे जरी असलं तरी देशभरातले लाखो स्वयंसेवक त्यावेळेला 1990च्या त्या ठिकाणी तिथं गेले तेव्हा 1 महिना अगोदर प्रत्येक स्वयंसेवक प्रत्येक बंदीखान्याचा ओलांडून तो स्वतः चालत चालत कुठे गाडीवर कुठे बैलगाडीवर कुठे घोड्यागाडीवर अशा पद्धतीने त्या ठिकाणी अयोध्येमध्ये पोचला. अशा लोकांची संख्या 6 लाख होती. समजून घ्या मी आकडेवारी जर सांगतो या ठिकाणी उत्तर प्रदेशच्या सगळ्या चौकीवर बंदिस्त पोलीस होते त्याने कोणाला आत येऊ देत नव्हतं. असं असताना सुद्धा त्या ठिकाणी 7 लाख लोक त्या ठिकाणी 90च्या वेळेला पोहोचले आणि त्यावेळेला उद्रेक झाला. प्रत्येकाला वाटत होतं त्या कोठाडी म्हणजे त्या ठिकाणी त्या डावच्यावर चढल्या भगवानात पडकण्याचा प्रयत्न झाला आणि त्यावेळी असंख्य पोलीस येऊन त्यावेळेला गोळीबार केले गेले अनेक कारसेवक मारले गेले अनेकांना जखमी झाले. परंतु कारसेवकाने तिथला कुठलेही न करता परतीच्या प्रवासाला आला. पण त्या 2 गावांचं बंधूंचं बलिदान झालं त्या कोठाडी या बंधूंचं त्याचं स्मरण प्रत्येकाने ठेवलं. 1992 उजाडला त्यावेळेला मी कोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. प्रभुरामाचा आम्ही जन्माचा हक्का ठिकाणी मागतोय ह्या ठिकाणी मंदिर व्हायला पाहिजे म्हणण्याला आम्हाला कोर्टाचं या ठिकाणी अनेक वर्ष लढावं लागतं. स्वतंत्र भारतामध्ये भारतीय संस्कृतीचा हिंदूंचं जगण्याचं राहिला त्यावेळेला सुद्धा आम्हाला मंदिराचा या ठिकाणी ताबा मिळू शकत नाही. कोर्टानं त्या दिवशी केवळ आरती करण्यासाठी परवानगी दिली पण आज देतो उद्या देतो परवा देतो असं म्हणून 6 दिवस ढकललं आणि उद्रेक जनतेचा उद्रेक इतका जबरदस्त झाला आणि त्या असलेल्या सर्व कारसेवकांनी एक प्रमुख नेते वगळता सर्व कारसेवक त्या जागेवर चढले. मिळेल त्या याच्याने त्या ठिकाणी मोठे हातोडे देऊन गेलेले नाही मोठे गहन देऊन गेलेले नाही परंतु त्या ठिकाणी कानाकोपऱ्यात पडलेल्या काटा कचेऱ्यातल्या त्या ठिकाणी तारा देऊन
कधी कधी लोकांनी तुकडे घेऊन त्यांच्या डाचावर चढले आणि डाचा तोडून त्या ठिकाणी पाडला. आणि तो क्षण आठवतो, हे प्रोग्राम मी या देशामध्ये हिंदू म्हणून जन्मलो, मला आज एक महत्वाचा दिवस आहे की प्रोग्रामाच्या त्या आराध्य देवाच्या चरणी गेलो आणि त्या ठिकाणी डाचा पाडला. कारण की डाचा पाडण्याचा आनंद इतका विलक्षण होता की देशामध्ये या ठिकाणी सगळ्यांची जागृती निर्माण झाली. आणि आपल्याला माहित आहे तो कलंक डाचा पाडल्यानंतर त्या ठिकाणी तब्बल 33 वर्षांनी प्रोग्रामाचं जन्म ठिकाणी मंदिर बांधलं गेलं. आपल्या देशाच्या प्रथम 2022 साली त्या ठिकाणी 22 तारखेला त्या ठिकाणी तिथं मंदिर निर्माण झालं, ती पूजा केलं आणि प्रोग्रामाचं त्या ठिकाणी प्रतिमा त्या ठिकाणी साध्य केलं आणि त्या ठिकाणी पूजा आजच्या काळाची संधी आपल्याला मिळालं. ते झाल्यानंतर एका महिन्याने आम्ही जे देशभरातले कारसेवक होतो त्या कारसेवकांना प्रथम संधी त्या ठिकाणी दर्शनाचे भाग्य लागलं. ते दुसऱ्या दिवस होतं आणि आज गेल्या 15-20 दिवसापूर्वी त्या ठिकाणी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी त्या ठिकाणी ध्वज फडकला. आपल्याला माहित आहे महाभारताचा युद्ध असतो, रावणाचा युद्ध असतो, त्या ध्वज फडकण्यामध्ये पहिल्यांदा हेतू असतो हा सुचिन्ह निर्माण करणारा ध्वज. या ध्वजाच्या माध्यमातून मी या ठिकाणी माझी संस्कृती जपतो, माझा आराध्य देवतांचं रक्षण करतो. आपण रक्षण करत नाही, त्यांच्या विचाराचं रक्षण करतो असं म्हणण्याचा उद्देश आहे. त्यांच्या माध्यमातून आपलं रक्षण प्रोग्रामाने केलं पाहिजे असं जे चित्र घडलं, ध्वज फडकवला गेला, तो एक चांगला आहे. आणि आजचा दिवस 6 डिसेंबरचा वर्षोवर्षी आपण करत असतो. त्या ठिकाणी साजरा करत असताना आता आपल्या आता पुढे आहे, ज्या दिवशी आम्ही प्रभू रामाच्या जन्म ठिकाणी मंदिर व्हायला पाहिजे, मंदिर वही प्रमाणे असं ज्या घोषणा केलं, आंदोलन केलं, त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी काशी विश्वनाथाचं मंदिर मिळायला पाहिजे. त्या ठिकाणी श्रीकृष्णाचा मकरेचं मंदिर असलं त्या ठिकाणी ते मंदिर मिळायला पाहिजे. त्यांच्या जन्म ठिकाण आहे जे आमच्या आराध्य देवता आहेत, परमशिव, परम कृष्ण, परम राम हे आमचे 3 आराध्य देवता आहेत. त्यांच्या जन्म ठिकाणाचे वास्तू आम्ही या देशाचे हिंदू आहोत म्हणून ते आम्हाला हक्काचं मिळायला पाहिजे म्हणून जे करीत आहोत त्याला यश येवो अशी प्रभू रामाच्या चरणी प्रार्थना करतो. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. सगळ्या बंधूंना माहिती आहे आपण आज या मंदिरामध्ये सगळेजण एकत्रित कशा करता आलो. खरोखर आपल्या पूर्वजांनी, आपल्या हिंदू बांधवांनी ही क्रांती केली, आपल्या देहाचं बलिदान केलं. आपण त्याला शौर्य दिन म्हणून साजरा करतो. 1992 साली गीता जयंतीचा योग साजरा होता, पण आता परवा गीता जयंती झाली एकादशीच्या दिवशी, म्हणून आपण तारखेवर हा कार्यक्रम आज आपल्या मंदिरामध्ये साजरा करतो. गीता जयंतीच्या कीर्तनाच्या माध्यमातून देखील हा विषय आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे कीर्तन ऐकायला येणारे फक्त हिंदू असतात, पण 6 तारखेचा जो कार्यक्रम आहे तो ऐकायला बाहेर बसून देखील काही धर्माचे लोक असतात. पण हिंदू धर्माची जागृती आता विश्वास व्यापून राहिलेली आहे हे लक्षात ठेवा. आता म्हणून आम्हाला अस्तित्व एवढं मोठं आहे, एक पत्नी, एक पत्नी, एक वाणी अशी निष्ठा प्रभू रामचंद्राची होती. तसं सर्व हिंदूंनी एक निष्ठेनं आपण राहिलो तर आपल्या देशाची आता याकडे व्हावे. ते आता अयोध्येचे मंदिर झाले, काशी विश्वनाथाचं मंदिर व्हायला पाहिजे, मथुरेचं मंदिर व्हायला पाहिजे. पण हे 100% घेऊन ठेवा अंतःकरणाच्या ठिकाणी आपण प्रभू रामचंद्राचं मंदिर होऊन राहिलेलं आहे आणि आपल्या नशिबाला हे फार मोठं भाग्य लाभलेलं आहे. काही मागं आपल्या पूर्वजांनी बरेच दिवस पायथ्याचे घाव सोसले. मला आपल्याची काही मंडळी सांगत होती लक्ष्मण महाराजांसारखे की उसाच्या बांधावर झोपून लागलं, शेळ्या भाकरी खावे लागल्या. पण एवढं सगळं करण्याच्या भागात एकच प्रयोजन होतं की आपल्या अयोध्येच्या राम जन्मभूमीच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं मंदिर
ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी झालं पाहिजे ही संकल्पना हिंदूंच्या अंतःकरणाच्या ठिकाणी होती. म्हणून गावागावाच्या लोकांनी हजारो लोक आपल्या सोलापूरची त्यावेळेला ऐक्यमध्ये सामील झालेले होते. बरेचशा लोकांची नावं आपल्याकडे मिळालेली आहेत, काही लोकांची नावं मिळालेली नाही. जरी त्यांची नावं मिळाली असली तर आपल्या जिल्हा मंत्री संजयजी समाजा साहेब यांच्याकडं त्यांना काय नावं आठवतील त्या नावांची लिस्ट द्यावी. किमान आपल्या लक्षात येईल की बाबा आपल्या सोलापुरातील ही व्यक्ती अयोध्येमध्ये काम सेवेला गेली आणि त्या वेळेला खरोखर आपल्या सोलापूरचा इतिहास फार जुना आहे. प्रभू रामचंद्राबद्दल आस्था असणारी महाराष्ट्राची जास्तीत जास्त संख्या होती आणि त्या भूमिकेतून आता सगळीकडं हिंदू संस्कृतीप्रमाणे जागृत केले आणि आपल्या देशाला पंतप्रधान एवढे संस्कारयुक्त लाभले आणि खरोखर त्यांनी अयोध्येचे राम मंदिर अशा पद्धतीने उभा केले की मग संजयजी सांगितले हजारो वर्षाच्या मंदिराला काही होणार नाही. नेमका 25 तारखेचा दिवस असा होता की राम आणि सीता मातेच्या संयोगाचा दिवस होता. सर्व साधना आणि सर्व साधून मंदिराच्या कामाला कळसू सांगितल्याप्रमाणे मंदिराच्या कामाला कळस चालला जातो आणि त्याच वेळेला ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला. तुम्हाला सगळ्यांना युट्यूबवर बघायला मिळाला असेल. मोदीजींचे ज्या वेळेला ध्वज वर चालला होता त्यावेळेला हाताला थर असे कापत होते. त्याचं कारण होतं प्रभूंचं अस्तित्व त्यांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी ते हलवत होता हात. म्हणजे निष्ठा एवढी लागते, निष्ठी करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. देवाविषयी संतांविषयी निष्ठा असावी. ज्ञानोबा एका ठिकाणी सांगतात पाहे ध्वजाचे चिरगुट राजा जतन करीता कष्ट. तसं आपल्या ध्वजाचं चिरगुट आपण डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आपण आता ज्या ज्या वेळेला जाल मंदिरात प्रभूंचं दर्शन तर मुख्य पायरीवर आत गेल्याबरोबरच देव दिसतात. पण सगळ्या पूर्ण फॅमिलीचं दर्शन जर पाहायचं असेल तर सगळ्यांना दर्शन मिळते. अपार गर्दी वाटली कळसाचं दर्शन घ्या, ध्वजाचं दर्शन घ्या, प्रभू रामचंद्र आपल्यावर कृपा करतील यात शंका नाही. आता कोठारी बंधूंनी तर त्या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत आपला प्राण जाईपर्यंत त्या ठिकाणी आपलं बलिदान दिलेलं आहे आणि त्यांच्या बलिदानाचं आणि आपल्या हिंदू बांधवांचं बलिदान झालं त्याच्यामुळं अयोध्येमध्ये आता एवढं भव्य राम मंदिर उभं राहिलं. खरोखर आपल्या सोलापूर वासियांच्या जाण्यामुळं आपल्या सोलापुराचे 3 प्रतिनिधी प्राण प्रतिष्ठा आपल्याला त्या ठिकाणी हजर होते. आदरणीय माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मण महाराजजी चव्हाण, त्याचप्रमाणे आपल्या सोलापूरचे माजी अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे आणि आता सध्याची जबाबदारी अध्यक्षपदाची असल्यामुळे मी त्या ठिकाणी होतो. ते 8 दिवस राहून आम्ही ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला वाटलं ह्या त्रणावर आपण पहिल्या दिवशी आम्ही गवतावरती झोपलो. आम्हाला गवताचं आसन होतं. आम्ही विचार केला मनाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र हे गाठ्या बांधल्यापासून ह्या आसनावर लागू झाले होते. आम्ही 1 दिवस काढला तर काय, पण दुसऱ्या दिवशी एवढी व्यवस्था झाली की काय बोलायचं काम नाही. हे कुणामुळे झालं तर प्रभूंची कृपा होती ऋषी मुनींच्यावर, साधू संतांच्यावर. म्हणून तिथे एवढी मोठी नियोजनबद्धता कार्यक्रमाची झाली. रवेश ज्यांना चालता येत नाही अशांच्या लोकांच्या करता गाड्याची व्यवस्था केली. डबल गाडी न्यायची. पायातल्या वाहना काढण्याकरता माणसं होती. परत आल्यानंतर पायातल्या वाहना पुसून पायात घालण्याकरता सेवाधारी मंडळी होती. याचं कारण आहे फक्त प्रभू रामचंद्राबद्दलची अस्थिरता निश्चित होती अंतःकरणाच्या ठिकाणी. आम्ही तुमची सेवा करत असून प्रभूंची सेवा करतो ही अंतःकरणातली भावना होती. आणि म्हणून आज आपण सौर्यदिन ह्या ठिकाणी साजरा करतोय. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपण ह्या ठिकाणी साजरा करतोय. आज सोलापुरामध्ये एक अण्णाभाऊ साठे प्रखंडामध्ये सकाळी हा महाआरतीचा योग आला आणि त्या ठिकाणी एक 18 ते 20 लोकांनी रक्तदान केले. कशाकरता रक्तदान करायचं? आपल्या पूर्वजांनी आपलं रक्त सांडलेलं आहे आणि ते पुढं कुठं तरी का होणं चांगल्या कामाला उपयोगाला यावं म्हणून त्या ठिकाणी रक्तदान झालं, महाआरती झाली. तसं आमच्या ह्या तालुक्याप्रमाणे ह्या मंदिरामध्ये देखील महाआरती होते आणि त्या महाआरतीचा योग आता सगळ्यांनी आपण दरवर्षी घेतोय आणि ह्या ठिकाणी पूजा करून आपण सगळेजण ह्या कार्यक्रमाला एवढ्या अट्टासाने सगळे वेळेत हजर झालात याच्याबद्दल मी खरोखर सगळ्यांचे आभार मानेन.
पण अजूनही मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता संख्या जेवढी कमी दिसते, माझा एकच विचार आहे, पुढच्या वेळेला पुढचं ग्राउंड देखील भरावं, ही अशी हिंदूंच्या अंतःकरणात भावना जागृत करा आणि सगळं मंदिर त्यांचं भरलं पाहिजे. आणि त्या वेळेला हिंदू समाज जागा झाला हे लक्षात येईल. आणि त्या वेळेला मथुरेच्या कृष्ण मंदिराची त्या ठिकाणी दीप प्रज्वलित होईल, काशीमधलं मंदिर होईल. पण सगळा हिंदू समाज एकत्रित झाल्याशिवाय ही मंदिर होत नाही हे लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने धाडस करा, आपापल्या कामातल्या सगळा वेळ बाजूला सगळा ह्या मंदिराच्या कामाकरता म्हणून ह्या महाआरतीच्या योगानं सगळेजण हिंदू एकत्रित यावं. आणि त्या वेळेला मात्र आपला सर्व जगाच्या पाठीवर आपला ध्वज फडकलेला दिसेल. जसं अर्जुनाच्या रथावर ध्वज होता, त्याच पद्धतीचा ध्वज तिन्ही मंदिरावर ज्या वेळेला आपण पाहाल, आपण भाग्यवान आहोत आपल्या आयुष्यामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर बघायला मिळाले. काशी विश्वनाथाच्या तिथलाही तो असणारा भाग आता सगळ्या मंदिराच्या ताब्यात घेतला, आतून पूर्ण पॅक केलेला आहे. त्याच्यावरच्या हस्तलिखित जे असणाऱ्या संस्कृतचे श्लोक आपण आता गेल्यानंतर बघायला मिळतात. तसं मथुरेमधल्या कृष्ण मंदिरात सुद्धा त्या प्रकार होणार आहे. त्याविषयी गोविंदगिरी महाराजांच्या बरोबर थोडंफार बोलण्याचा योग आला. ते म्हणजे थोड्या दिवसात त्याही मंदिराचं काम होणार आहे. म्हणजे थोर मोठ्या ऋषी मुनी साधू संतांच्या मुखातून ती येत आहे. आणि मोदीजींच्या मनातच आहे की ही 3 मंदिरं उभारल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही. आणि हे उभारणं म्हणजे जगाच्या पाठीवर सर्वात मोठं हिंदू राज्य कुठलं होणार आहे तर आपला भारत देश होणार आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. महाराज सांगितल्याप्रमाणे सोलापुरातून फक्त 3 जणच होते. ते पण 3 जण विश्व हिंदू परिषद बजरंगदलच्या काम केलेलेच होते. म्हणजे आमचं पण भाग्य आहे, आम्ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल या ईश्वरी संघटनेत काम करतो. आणि कित्येक पिढ्या आणि कित्येक कार्यकर्ते या संघटनेच्या कृपामुळं आमचं कुटुंब आणि आम्ही सुद्धा घडलो. त्यामुळं या संघटनेची कृपा मिळावं. आता आपण महाआरती होईल, त्यानंतर प्रसाद होईल आणि कार्यक्रम संपते. सर्वांना विनंती आहे की महाआरतीसाठी आपण सर्व
बाबरी मस्जिद कहीं नहीं, राम मंदिर वही वही, बाबरी मस्जिद कहीं नहीं। तेल लगाया डाबर का, तेल लगाया डाबर का, देश की रक्षा कौन करेगा? तो मंदिर की रक्षा कौन करेगा? हिंदू माता भगिनी की रक्षा कौन करेगा? बजरंगी बजरंगी जय श्री राम। अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है, अयोध्या तो झांकी है, काशी मथुरा बाकी है, जो नहीं राम का वो नहीं काम का, कि सिंधु का खून न खोले, खून नहीं वो पानी है, देव देश धर्म राम के काम आए। वो बेकार पानी है। जय श्री राम।